नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणपती मकर सिरीज पार्ट 3 मध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही चारही पिलरला थर्माकोल लावून घेतला, गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि कामाला सुरुवात केली। आजपासून आम्ही पिलर्स बनवायला सुरुवात केली। पहिल्यांदा तर काही सुचतच नव्हतं की पिलर्सला डिझाईन काय बनवायची जेणेकरून ते आणखी सुंदर दिसतील। मग ठरलं सुरुवात तर करूया, बाकी बाप्पा तर आहेतच आपल्यासोबत। पहिल्यांदा ठरवले की एका पिलरची एक बाजू तयार करून घेऊ जेणेकरून पुढच्या 3 पिलर्सचं काम करायला सोपं होऊन जाईल। लालबागवरून आम्ही नर्तिका आणलेल्या व लहान लहान थर्माकोलची फुलं। नर्तिका वरच्या बाजूने लावूया, पण पिलर्स बनवायची सुरुवात आपण खालच्या बाजूने करूया। पहिल्यांदा पिलर्सवर जसं आम्हाला पाहिजे होतं तशी आखणी करून घेतली। त्यानुसार थर्माकोल कट करून त्या पिलर्सवर चिटकून घेतला। त्यानंतर एकच्या साईजच्या थर्माकोलच्या पट्ट्या कापून घेतल्या व त्यांना पॉलिश पेपरने वरच्या बाजूने राऊंड शेप दिला। जशा पट्ट्या पॉलिश करून झाल्या तशा पटकन चिटकूनही घेतल्या। त्यानंतर पिलर्सवर थर्माकोलच्या जाळ्या कट करून चिटकून घेतल्या व थर्माकोलची फुलंही लावून घेतली आणि हे सर्व करता करता 2:45 वाजून गेले। आजचा मेनू आमचा चायनीज भेल होता। गणपती मकर बनवताना तुम्ही असे वेगवेगळे मेनू बनवून खात असतील तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा। पिलरची एक बाजू रेडी झाली, चला तर तुम्हाला दाखवतो। आजचं काम इथे स्टॉप केलं, भेटूया पार्ट 4 मध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।